डी अकॅडमी CET या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CET कंपॅरिझन 2024 आणि 2025ची माहिती पाहू. 2024 आणि 2025मध्ये अर्जसंख्या किती आली, परीक्षेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, परीक्षेची काठिण्य पातळी व कट ऑफ किती वाढणार याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू. सर्वात आधी अर्जसंख्या 2025 मध्ये 4,29,120 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. 2024च्या तुलनेत अर्जसंख्या 2 पट म्हणजे 2x वाढलेली आहे. अर्ज का बरं वाढले व त्याचे काय परिणाम होऊ शकते आपण वन बाय वन पाहू. पहिला परिणाम, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढल्यामुळे कट ऑफ आणि अर्जसंख्या बघितलं तर कट ऑफ वाढणार, कारण कॉम्पिटिशन पण वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे कट ऑफ पण वाढणार. आता आपण पाहू परीक्षेत विद्यार्थ्यांची उपस्थिती. 17 ऑक्टोबरला सूचना देण्यात आली की जे 16 ऑक्टोबरला घेण्यात आलेली IBPS, LIC व रेल्वेकरिता इतर तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे जे CET चे एकूण उमेदवार 43,164 उमेदवारापैकी 60.92% उमेदवारांनी परीक्षा दिली. किती टक्के? 60.92%. व 17 ऑक्टोबरला रोजी घेण्यात आलेली MPSC कंबाईन व राज्यसेवा च्या एकूण 38,941 उमेदवारापैकी 60.42% विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. किती टक्के? 60.42%. जर आपण ओव्हरव्ह्यू बघितलं तर CET 2025 एक्झाममध्ये उमेदवारांची उपस्थिती 60 to 70% राहण्याची शक्यता आहे. म्हणजे जर बार्टी पोलीस भरती अर्जसंख्या 55,151 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता, तर 33,090 to 38,605 विद्यार्थ्यांची उपस्थिती राहू शकते. तसेच महाज्योती UPSC अर्जसंख्या 24,694 पैकी 14,816 to 17,285 विद्यार्थ्यांची उपस्थिती राहू शकते. विद्यार्थ्यांची उपस्थितीच्या अंदाजा 60 ते 70% राहण्याची शक्यता आहे. आता आपण पाहू परीक्षेची काठिण्य पातळी. 2024च्या तुलनेत
2025मध्ये परीक्षेची काठिण्य पातळी वाढलेली आहे. अर्ज संख्या वाढल्यामुळे परीक्षेची काठिण्य पातळी पण वाढलेली आहे. पेपरमध्ये काही प्रश्न अवघड स्वरूपाचे पण होतात. अवघड स्वरूपाचे मागील वर्षाप्रमाणे थोडे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत. कमी मार्क. आता आपण पाहू कट ऑफ बद्दल. अर्ज संख्या व उपस्थिती आढावा घेतला तर कट ऑफ 2024च्या तुलनेत वाढणार. 2024मध्ये फिमेल पोलीस भरती फिमेल कट ऑफ 4 मार्कावर लागलेला होता. पण 2025मध्ये हा कट ऑफ वाढणार. तसेच 2024मध्ये जनरल मेरिट लिस्ट 54 मार्कावर लागलेला होता. पण आता तो सुद्धा वाढणार. MPSC राज्यसेवा व कंबाईन परीक्षेत 2024मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 60 आणि 70 रेंजमध्ये मार्क पडलेले होते त्यांचा सिलेक्शन पण झालेला होता. पण सध्याची परिस्थिती अनुषंगाने अर्जसंख्या पण वाढलेली आहे आणि 60 ते 70 उपस्थिती विद्यार्थ्यांची असल्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. कट ऑफ 65 ते 75 मार्क्स या रेंजमध्ये लागू शकतो. आमच्या चॅनलवर कट ऑफबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून कट ऑफ देण्यात आलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहून कट ऑफबद्दल माहिती घेऊ शकता. पोलीस भरती, SSC, UPSC व बँकच्या कट ऑफबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा लागला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केला त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स आणि प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी त्यांचे उत्तर तुम्हाला देईल. धन्यवाद.